तुम्हाला माझ्या कालच्या व्लॉगमधून कळलंच असेल की मी माहेरी आली आहे. हॅलो फ्रेंड्स, मी प्राची. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रुदाज मॉम लाईफस्टाईल. तर मला डीमार्टमधून थोडंफार सामान घ्यायचं होतं, तर माझ्या बहिणीला पण थोडं सामान घ्यायचं होतं. तर आम्ही तिघी डीमार्टला गेलो आणि एवढी गर्दी होती डीमार्टमध्ये. संक्रांतीमुळे सण असला की सर्वांची सणांची शॉपिंग सुरू होते, त्यामुळे एवढी गर्दी होती आणि एवढा छान स्टॉक होता होम डेकोरेशनचं. तर एवढं सामान होतं की खूपच. आणि आता संक्रांत आहे, तर संक्रांतीचं पण एवढं छान छान सामान होतं, एवढ्या छान छान वस्तू आल्या होत्या. काचेच्या भरण्या वगैरे 30-30 रुपयाला अशा खूप छान छान वस्तू होत्या. छोट्या वाट्या, बाऊल, अशा खूप सारे ऑप्शन डीमार्टमध्ये अवेलेबल होते. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल, तुम्ही रोज बघत असाल, तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे छोटे छोटे पिना, बो मला खूप अट्रॅक्ट करत होते. मला असं घ्यावंसं वाटत होतं खूप. पण काय होतं, हृदय बिलकुल पिना, बो केसांवर लावत नाही. बेल्ट वगैरे मी एवढं सारं तिच्यासाठी घेऊन ठेवलं आहे, पण ती काहीच लावत नाही. सगळं काढून फेकते आणि सगळं तोडून टाकते. मग मला चिडचिड होते. तर इकडे आमची शॉपिंग झालेली आहे आणि हृदय चिडचिड करत होती. तिथे जे खायच्या वस्तू होत्या, जेम्स वगैरे, ते सगळं घेऊन मागत होती आणि घेऊन नाही दिलं तर रडत होती. तर ती आणि हृदयाची मावशी दोघी बाहेर येऊन बसून गेल्या. दोघींनी जेम्स खाल्ले, पाणी वगैरे पिल्या. तर माझी ताई तेवढ्या वेळेत आतमध्ये बिलिंग करत होती आणि बिलिंग काउंटरला एवढी गर्दी होती की आम्ही आधीच बाहेर येऊन गेलो. हृदय पण चिडचिड करत असल्यामुळे आम्हाला बाहेर येऊन छान वाटलं बसायला. ताईचं बिलिंग होतपर्यंत आम्ही बाहेर बसलो आणि आईस्क्रीम आणि आम्ही मस्त बाहेर येऊन बसलो होतो आणि पॉपकॉर्न, आईस्क्रीम एन्जॉय करत होतो. आणि ताई तिथे बिलिंग काउंटरमध्ये रांगेत उभी होती की तिचा नंबर कधी येईल आणि ती कधी बिल करून बाहेर पडेल. आणि आम्ही इथे मस्त एन्जॉय करून घेतलं. हृदयाने पण खूप एन्जॉय करून घेतलं. हृदया मामाच्या घरी आहे, तिची तर आता मजाच सुरू आहे. आणि हा डॉगी हृदया जवळ येत होता आणि हृदयाला आम्ही म्हणत होतो चावतो, तर ती घाबरून मागे पडत होती. आणि हृदयाचा मामा खेळायला आला आहे. हे मुलं छोटे छोटे होते तेव्हा आम्ही यांना खेळवायचो. आता हे घराच्या बाजूचे आहे आणि आता हेच मोठे मोठे झाले. आता हृदय यांना मामा म्हणते आणि हे हृदयाला खेळवायसाठी येते. आणि इथे आईची मकर संक्रांतीची तयारी सुरू होती आणि आई इथे तिळगुळसाठी तीळ वाटून ठेवत होती. उद्या सकाळी आई याचे लाडू बनवेल. आईचं पण मस्त आहे. आईने तीळ भाजून घेतले आणि तीळ बारीक पण करून घेतले. आता आईला उद्या सकाळी फक्त लाडू बनवणे आहे, थोडा गुळाचा पाक करून. आणि इथे हृदयाचं मामासोबत खेळून झालं आणि थोडी आता म्हणत होती की मम्मा आपण झुले. तर आम्ही बाहेर येऊन बसलो, झुल्यावर बसलो. मुली कितीही मोठ्या झाल्या तरी मुलींना माहेर हवंसं वाटतं. कारण इथे मुलींना कुठलंच टेन्शन नसतं की सकाळीच उठायचं आहे, आंघोळ करून द्यायची आहे लेकरांची, काहीच नाही. मला तर आज हृदयाची आंघोळ करून द्यावं नाही लागलं आणि हृदयाला चारून द्यावं लागलं. काहीच मला करून द्यावं लागलं नाही. तिचे मामा, मावशी, आज्या वगैरे सगळे होते तिचं करायला. मग मी आता तुम्हाला दाखवते मी काय शॉपिंग केली डीमार्टमधून. तर ही बेडशीट मी घेतली आहे 399ला, म्हणजे 400लाच. बेडशीटची क्वालिटी एकदम छान आहे आणि कॉटनची बेडशीट आहे आणि त्याला पिलो कवर पण मला त्यात भेटले. तर मला ही बेडशीट खूप आवडली. कलर, प्रिंट वगैरे सगळं छान भेटलं आणि बजेट फ्रेंडली पण होती. तर मी ही बेडशीट घेऊन घेतली. आणि ही भरणी मी माझ्यासाठी नाही घेतली, माझ्या ज्या काकू आहे ओनर त्यांच्यासाठी घेतली आहे. मी त्यांना काचेची भरणी पाहिजे होती आणि डीमार्टमध्ये खूप छान छान काचेच्या भरण्या होत्या, तर मी घेऊन टाकली. आणि हा एक छोटा ट्रे मी घेतला. असंच दोघांसाठी ग्लास वगैरे, 2 पाहुणे आले, कोणी एक आलं तर मग असं द्यायला एक छोटा ट्रे घेतला. माझ्याकडे थोडा मोठाच आहे. आणि हा डव साबणचा एक बॉक्स थोडा ऑफरमध्ये होता तर मी घेऊन घेतला.
आणि खूप छान वस्तू होत्या. खूप असं घ्यावंसं वाटत होतं, पण मला ट्रॅव्हलिंगमध्ये न्यायचा विचार करून मी खूप कमी सामान घेतलं. आणि हा एक स्कार्फ मी घेऊन घेतला. हा पण छान होता. एक असा स्कार्फ पाहिजेच जवळ म्हणून माझ्याकडे आहे ऑलरेडी 2-3, पण मी हा एक घेऊन घेतला. हा हृदयाला पण बरा पडतो, काही पुसायला वगैरे, आणि सॉफ्ट आहे. तर मी एवढी शॉपिंग डीमार्टमधून आज करून घेतली आहे.